वन नेशन वन इलेक्शन मजबूत तयारी दिसते आहे. मंत्रिमंडळ बैठकीतही प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि शक्यता आहे की 2029 पासून या संकल्पनेला सुरुवात होईल. 2029 पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का? हा माझा प्रश्न आहे. या देशामध्ये लोकशाही, स्वातंत्र्य पूर्णपणे मोडून उद्ध्वस्त करण्याच्या ज्या योजना आहेत नरेंद्र मोदीच्या, त्याच्यामध्ये वन इलेक्शन वन नेशन ही त्यांची संकल्पना आहे. या देशामध्ये संघ राज्य पद्धती आहे, फेडरल स्टेट सिस्टीम आहे. प्रत्येक राज्याची सामाजिक, त्यानंतर तिकडलं एक मोसम, वातावरण प्रत्येक ठिकाणचे वेगळे आहेत. जम्मू काश्मीरला तुम्ही निवडणुका घेऊ शकत नाहीत लोकसभेबरोबर, नॉर्थ ईस्टला घेऊ शकत नाहीत तुम्ही. काही राज्यामध्ये तुम्ही 7-7 टप्प्यात निवडणुका घेताय. फक्त तुमची व्यवस्था आणि तुमची सोय पाहण्यासाठी, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही या निवडणुका घेत आहात. वन इलेक्शन वन नेशन. राज्यांचे प्रश्न वेगळे असतात आणि लोकसभा म्हणजे राष्ट्रीय प्रश्न वेगळे असतात आणि त्यानुसार लोकांनी विचारपूर्वक मतदान करायचं असतं. हे गेले आपण 70-75 वर्ष पाहतो. तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप घेऊ शकलेल्या नाही आहात वन नेशन वन इलेक्शन वाल्यानं. तुम्ही या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासाठी घेतल्या नाहीत कारण तुम्हाला हरण्याची भीती वाटते. त्याच्यामुळे हे बिल तुम्ही आणलं आहे, कॅबिनेटने मंजूर केलं आहे. पण 2029ला मी फार जबाबदारीनं बोलतोय, लोक याच्यावर टीका करतील. 2029ला वन नेशन वन निवडणूक इलेक्शन जो काय त्यांचा फंडा आहे, त्यावेळेला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतील का, ही माझ्या मनात कायम शंका आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांच्याकडे 2 टेकू आहेत, त्यांना पक्ष फोडण्याचा आणि बहुमत प्राप्त करण्याचा अनुभव आहे. तरी माझा हा प्रश्न आहे, ज्यांनी देशाच्या संविधानावर आणि देशाच्या संघ राज्य व्यवस्थेवर अशा प्रकारे हल्ला केलेला आहे, इतिहासानं त्यांना माफ केलं नाही आणि पुढे जाऊन जी नवी योजना किंवा रचना ते आणायचा प्रयत्न करत होते, ती पुढे नेण्यात ते राजकारणात राहिले नाही. निवडणुका लागतात कोणत्या? लोकसभेच्या? असं बोला मग, कधी लागू द्या. शिवसेनेनं मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे आणि आम्ही अत्यंत ताकदीने निवडणुका लढवू. 3 वर्ष या निवडणुका रखडवून ठेवल्या. 3-3.5 वर्ष मुंबईसारख्या शहराला लोकनियुक्त सरकार म्हणजे महापालिका दिली नाही, महापौर दिला नाही. का? तर त्यांना हरण्याची भीती होती. विधानसभा निवडणुकीमध्ये वाममार्गानं आम्ही विजय प्राप्त करू शकतो याची खात्री पटल्यावर ते आता महानगरपालिकेची निवडणूक घेण्याच्या तयारीत आहेत. पण तुम्ही घ्या, आमचे कार्यकर्ते, आमचा मतदार हा ठामपणे मुंबईत मराठी माणूस टिकावा, मराठी माणूस राहावा आणि मुंबई ही राजधानी मराठी माणसाची आहे, ती महाराष्ट्रातच राहायला पाहिजे, यासाठी आम्ही प्राणांची बाजी लावून ही निवडणूक लढू. तुम्ही काल शरद पवारांची भेट घेतली, असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून विचारांची गट निर्माण झाली. त्याचं म्हणणं आहे की अजित पवारांसोबत आपण सत्तेत जावं, तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की भाजपसोबत आपण सत्तेत जावं. अजित पवारांबरोबर जाणं आणि भाजप बरोबर जाणं एकच आहे, बरोबर ना? मी शरद पवार साहेबांना ओळखतो.
जवळजवळ त्यांच्याबरोबर मी रोजच असतो. संसदेमध्ये, राज्यसभेत त्यांच्या आणि माझं जागा बसण्याची ही बाजूलाच, आम्ही एकत्रच बसतो. ही बहुतेक कुणीतरी फार ठरवून आम्हाला जागा वाटप केलेलं आहे. मला असं वाटत नाही की माननीय शरद पवार साहेब त्यांनी जो विचार पुरोगामी महाराष्ट्राचा, त्यानंतर धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाणांपासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला, अशा विचारांपासून माननीय शरद पवार साहेब दूर जातील आणि हे जे भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे नवशे गवशे आहेत, घाबरून पळून गेलेले, त्यांच्या नादाला लागून काही वेगळा विचार करतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये म्हणजे अजिबात करणार नाहीत. आणि दुसरा असा आहे की याबाबत मध्यस्थी कोण करताय, कोण करताय? अशी माहिती की अदानींच्या घरी नाही, या संदर्भात मोठा उद्योगपती कशाला, गौतम अडाणींचं नाव घ्या ना तुम्ही कशाला लाजताय? असं म्हणतात की राऊत साहेब, यामध्ये एक प्रश्न आहे. बघा, गौतम अडाणींच्या घरी अलीकडे राजकीय चर्चा होतात, महाराष्ट्राचे भविष्य ते ठरवायचा प्रयत्न करतात. कोण? गौतम अडाणी, ज्याने महाराष्ट्राचं विमानतळ ताब्यात घेतलं, ज्याने धारावीसह हजारो एकर जमीन मुंबईची गिळली, ज्याने महाराष्ट्राचे जकात नाके ताब्यात घेतले सत्ता आल्याबरोबर, हे गौतम अडाणी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय भवितव्य ठरवणार आहे. हे गौतम अडाणी म्हणजे का आचार्य विनोबा भावे आहेत का? हे गौतम अडाणी म्हणजे दादा धर्माधिकारी आहेत का? हे गौतम अडाणी म्हणजे जमनलाल बजाज आहेत का? हे गौतम अडाणी म्हणजे सन्माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाणजी आहेत का, की जे या राजकारण्यांच्या गटातटामध्ये मध्यस्थता करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतायत? काय आहे? एक उद्योगपती जो नरेंद्र मोदींचा मित्र आहे आणि मित्र म्हणून हा महाराष्ट्र आणि देश लुटण्याचा प्रयत्न करतोय म्हणून देशामध्ये गोंधळ सुरू आहे, तो या महाराष्ट्रामध्ये राजकारण करणार, महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणार, आणि जे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसतायत त्यांना लाज वाटली पाहिजे, मराठी म्हणून स्वतःला म्हणवून घ्यायला. राऊत साहेब, या थेट असा प्रश्न आहे की शरद पवार, सुप्रिया सुळे वगळता जे अन्य एनसीपी शरद पवार गटाचे खासदार आहेत ते अजित पवारांच्या पक्षात जाऊ शकतात यासाठी, कारण अजूनही केंद्रात मी माननीय अजित शरद पवारांच्या गटाला मंत्रीपद नाहीये. प्रफुल्ल पटेल यांच्या मंत्रिपदासाठीची ही सगळी तजवीज शरद किंवा पवार कसरत सुरू असल्याचं म्हटलं अजित जातंय. पवार गटाला मंत्रिपद केंद्रात यासाठी नाही, कारण मंत्रिपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला, मला वाटतं 6 खासदारांमागे एक, तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे 5 खासदार फोडून घेऊन या, तेव्हा तुमचा 6चा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ. यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे, पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार, वयाच्या 84व्या वर्षी जीवाचं रान करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत हे म्हणून देशामध्ये गोंधळ सुरू आहे. तो या महाराष्ट्रामध्ये राजकारण करणार, महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणार, आणि जे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसतायत त्यांना लाज वाटली पाहिजे, मराठी म्हणून स्वतःला म्हणवून घ्यायला. राऊत साहेब, या थेट असा प्रश्न आहे की शरद पवार, सुप्रिया सुळे वगळता जे अन्य एनसीपी शरद पवार गटाचे खासदार आहेत ते अजित पवारांच्या पक्षात जाऊ शकतात यासाठी, कारण अजूनही केंद्रात मी माननीय अजित शरद पवारांच्या गटाला मंत्रीपद नाहीये. प्रफुल्ल पटेल यांच्या मंत्रिपदासाठीची ही सगळी तजवीज शरद किंवा पवार कसरत सुरू असल्याचं म्हटलं अजित जातंय. पवार गटाला मंत्रिपद केंद्रात यासाठी नाही, कारण मंत्रिपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला, मला वाटतं 6 खासदारांमागे एक, तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे 5 खासदार फोडून घेऊन या, तेव्हा तुमचा 6चा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ. यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे, पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार, वयाच्या 84व्या वर्षी जीवाचं रान करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत. फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे, कोणी असते.
फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे. मी जसं काल म्हणालो दिल्लीमध्ये पवार साहेबांच्या, मला विचारला प्रश्न, मी जर हे पाप केलं असतं पक्ष सोडून जाण्याचं, गद्दारी करण्याचं शिवसेनेमध्ये, तर माझ्यामध्ये हिंमत नसती बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेला नजर भिडवण्याची किंवा उद्धवजींच्या नजरेला नजर भिडवण्याची. मी हा निर्लज्जपणा करून आलो नसतो भेटायला कोणालाही, कारण मी पाप केलंय, माझं मन मला खात आहे. नाही, पण राऊत साहेब, शरद पवार गटाचे काही खासदार हे नॉट रिचेबल असल्याचंही म्हटलं जातं. मला वाटत नाही. काल सगळे खासदार मी पवार साहेबांच्या बंगल्यावर पाहिले, मी स्वतः पाहिले. काही लोकांनी अजूनही लाज शिल्लक ठेवल्याचं मला त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे. शरद पवारांसारखा एक महान नेता या महाराष्ट्रामध्ये आहे. बाळासाहेब ठाकरेंनंतर आम्ही त्यांच्याकडे पाहतो. जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवार साहेबांशी बेईमानी करत नसून ते महाराष्ट्राशी बेईमानी करतात असं मी समजतो. करण्याचा प्रयत्न चालू आहे, नाही, करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मध्यस्थी करण्याचे प्रयत्न सुरू असेल आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न एकाच वेळेला सुरू असेल, ही दुधारी तलवार आहे. पण हे फार काळ टिकेल असं मला वाटत नाही, राहील असं मला वाटत नाही. प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो. तुम्ही प्रत्येक या जगामध्ये असे जे राज्यकर्ते हुकुमशहा निर्माण झाले त्यांचा अंत अत्यंत वाईट पद्धतीनं झाला. मग हिटलर असेल, असद असेल, सद्दाम हुसेन असेल, इदी अमीन असेल, सगळ्यांचाच अंत शेवटी लोकांच्या हातून होतो आणि यालाच मी लोकशाही मानतो. पण राऊत साहेब, जशी शरद पवारांच्या पक्षात अस्वस्थता आहे तसं म्हटलं जातं आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्येही अस्वस्थता आहे. कसली अस्वस्थता? काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये यासाठी, कारण भाजपच्या नेत्यांकडून दावे आहेत की काही महाविकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. बघा, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा आहे. पैसा नाही, काळा पैसा, ब्लॅक मनी, लुटलेला पैसा आहे. त्यांच्याकडे पोलीस, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा यंत्रणा आहेत. त्याच्यामुळे ते अशा प्रकारचे दावे करू शकतात. या यंत्रणा जर आमच्याकडे असत्या तर अख्खा भाजप आम्ही 15 मिनिटात खाली केला असता. काय, या यंत्रणा जर आमच्या हातामध्ये असत्या ना तर इतकंच कशाला, बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, निकालाची मतमोजणी सुरू होताच अर्धे भाजपवाले देश सोडून पळून गेलेले असतील, मोठे मोठे नेते. तर या गोष्टी आम्हाला सांगू नका. माझ्यासारखा माणूस आहे ना, कोणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही सगळं भोगून पक्षामध्ये तुरुंगवास भोगले, मारामाऱ्या केल्या, सगळं रक्त सांडलंय, रक्त पाहिलंय. आता आम्ही सभ्य झालेलो आहोत. जोपर्यंत सभ्य आहोत तोपर्यंत आम्ही सभ्यतेनं राहू. महाराष्ट्राच्या मुळावर याचा प्रयत्न कराल तर पुन्हा 105 हुतात्मे देण्याची तयारी फक्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये आहे. आणि त्या 105 हुतात्म्यातला पहिला हुतात्मा संजय राऊत असेल महाराष्ट्रासाठी. राऊत साहेब, महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी या एकत्रितपणे किंवा तुमचा, हो, पण तुमचा हट्ट काय आहे त्यासाठी? आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही, कधीच नाही. भारतीय जनता पक्ष शिवसेनाची युती असतानाही नाही, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असतानाही नाही. या वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात, तुम्ही समजून घेतलं पाहिजे. नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुका वेगळ्या आहेत. त्यांना स्वतंत्रपणे त्यांना लढायचं आहे, त्यांनी लढलं पाहिजे आणि आपापल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे. हेच कार्यकर्त्यांचं बळ पुढे विधानसभा आणि लोकसभेला आघाडी आणि युती म्हणून उपयोगाला येतं. म्हणजे स्पष्ट असं समजायचं का की शिवसेना युबीटी, मुंबई महापालिका आणि अन्य महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था, आम्ही कोणताही निर्णय घेताना आम्ही 3 पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ. हे पण तुम्हाला मी सांगतो. आम्ही जो निर्णय घेऊ कोणताही, तो घेताना शिवसेना, माननीय उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, माननीय शरद पवार साहेब आणि काँग्रेस, 3 पक्ष एकत्र बसूनच आम्ही सगळे निर्णय घेऊ. चिंता नसावी. बोलिये. मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आहे उद्या, पण अजूनही शिंदे शिवसेना, अजित पवार यांचा एनसीपी, अस्वस्थता दिसते. खातं आपल्याकडे असावं, विशेषतः गृहमंत्रीपद. काही लोकांना
मंत्रिमंडळ विस्ताराच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन हॅमरेज झालं नाही म्हणजे कमावलं, ॲम्ब्युलन्स ठेवल्या पाहिजे, आसपास रुग्णवाहिका ठेवा, अनेकांना धक्के बसणार आहे. शिंदे जात नाही, शिंदे नाराज आहेत असं म्हटलं जात आहे. बघा शिंदेच्या नाराजीला कोण विचारतं? शिंदे यांचा आनंद किंवा शिंदे यांची नाराजी हा विषय आता दिल्लीसाठी संपलेला आहे. हे सगळी कळसूत्री बावली आहे. अजित पवार असतील, शिंदे असतील, त्यांचे लोक असतील, हे गुलाम आहेत आणि गुलामानं बंडाची भाषा करायची नसते. हे डॉक्टर आंबेडकरांचं फार मोठं तत्वज्ञान आहे. गुलामानं आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे, ती यांच्याकडे नाही. हे डरपोक लोक आहेत. आप अभी पूछे क्या है? हाँ पारित कर दिया है लगातार इस पर जो है बात की जा रही थी, जल्दी से मिलती जा रही थी कि जल्दी से पारित किया जाएगा. और देखिए ये जल्दबाजी है, उस बारे में कोई ठीक से संशोधन या रिसर्च नहीं किया है. मोदी जी हमेशा अपने मन की बात बोलते हैं, जनता के मन में क्या है, या जो अपोजिशन के लोग हैं उनके मन में क्या है, उस बारे में कभी सोचते नहीं. ये एक संघ राज्य व्यवस्था है हमारे देश में. अलग अलग राज्य, अलग अलग भाषा, अलग अलग प्रथाएं, अलग अलग तरह का हवामान, सब कुछ बदल जाता है. आप एक देश में लोकसभा विधानसभा की जम्मू कश्मीर का चुनाव नहीं कर सकते. आप मुंबई महानगर पालिका का चुनाव एक साथ नहीं कर सकते. ये सिर्फ आपके स्वार्थ के लिए आप ये करने जा रहे हैं. लेकिन मुझे शंका है क्या 2029 तक मोदी जी प्रधानमंत्री रहेंगे? आपको आश्चर्य होगा मेरे वक्तव्य से, लेकिन मेरा ये सवाल है, जो मोदी जी और शाह जी करने जा रहे हैं ये लोकतंत्र को सबसे बड़ा खतरा है, लोगों की भावनाओं को ठेस है. आपकी सरकारें चाहे महाराष्ट्र में हो चाहे दिल्ली में हो, मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.